आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याच्यात हे नुकसान झाल्यामुळं सतत काळजात धडकी. आता तूच सांग, काय अशा परिस्थितीत माणसाने कसं जगायचं? मी काय म्हणतो, तुझ्याकडे एखादी झटपट डबल करणारी स्कीम आहे का? नाही म्हणजे असेल तर मला पण सांग ना. नाही कसं आहे, अशी एखादी स्कीमच आता मला वाटू शकते, नाहीतर मी कधी रस्त्यावर येईल हे मलाच सांगता येणार नाही. हा एक मिनिट, मी बोलतो तुझ्याशी नंतर. हा पण मी तुला जे सांगितलं ते लक्षात ठेव आणि कळव मला. हा बाय. बोला बाचीबाई, काय गडबड आहे? काय बोलू, तुला आजकाल काहीच बोलण्यासारखं राहिलं नाहीये. आता मी काय केलं? तू काहीच करत नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे. तुला फक्त दारू आणि पैशांचा जुगार, ह्या पलीकडे काहीच दिसत नाहीये. या दोन गोष्टीच्या पलीकडे बघण्यासारखं दुसरं काही असतं का? मैत्री बहिणीने आपल्या घरात नवीन बाईला कामाला ठेवलंय, पाहिलंयस का तू तिला? तू पण ना डॉली, आता या वयात एखाद्या अनोळखी बाईकडे बघून मी काय करणार ना? मामा, तुझी मस्करी झाली असेल तर प्लीज थोडा सिरियस हो. मी असं का बोलते समजून घे ना. ती नक्की कोण आहे आणि इथे का आली आहे? तू विचारायला हवं ना तिला. हे तू अगदी बरोबर बोलून राहिली. इकडे इकडे बोला ना साहेब. कोण आहे तू आणि तू इथं आमच्या घरात कशी आली? या घरात बायकांची काही कमतरता आहे कामाला? तुला नक्की कोण घेऊन आलं, का घेऊन आलं? बोल बोल पटकन. मी तृप्ती. खरं तर माझ्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून मी जीव द्यायला निघाले होते. रूपाताईंनी मला वाचवलं आणि ह्या घरात आले. अच्छा, म्हणजे त्या अपघातात तुला काही झालं नाही म्हणून अपघाताने तू या घरात आली? कळलं का बाचीबाई? अपघाताने आली ती. मला हा मॅटर काही जास्त सिरियस वाटत नाही. हा, तसं असेल तर चांगलंच आहे, पण घरात नवीन आलेल्या व्यक्तीला आपण कोण आहोत हे माहित पाहिजे. हा, हे पण तू अगदी बरोबर बोलली. मी कोण आहे तुला माहिती? तुम्ही आमच्यासारखेच इथे कामगार आहात ना? कामगार नाही, एका अर्थाने मालकच आहे आम्ही पण. काय तुझी ती मॅडम आहे ना मैत्री, तिचा जो नवरा आहे ना याचा मामा आहे मी. आणि मी तिची नणंद आहे. तिच्यानंतर या घरात आमचंच राज्य चालतं. आलं का लक्षात तुझ्या आम्ही काय सांगतो ते? हो, येते ना लक्षात. येतंय ना लक्षात? मग अशी तोंड पाहत का उभी राहिली? माझी आता जरा दारू प्यायची वेळ झाली. जा माझ्यासाठी अशी वडे तळून आण. जा. ठीक आहे सर. तू पण ना डॉली, तू पण खूपच कोणत्याही माणसाचं टेन्शन घेते ना. फुसका बारे ही, तिच्यापासून आपल्याला अजिबात टेन्शन नॉट. अरे हो, पण या सगळ्या गडबडीत माझी झटपट पैसा डबल करायची स्कीमचं काम अर्धवटच राहिली ना. ताई ताई थांबा इथेच. काय झालं? इथेच आहे का तुझ्या आईचं घर? हो. अगं मग घरापर्यंत सोडलंस का मी? नाही नको, ते आतल्या बाजूला आहे ना जरा, गाडी नाही जाणार. बरं येते मी. तृप्ती. हा ताई, एक मिनिट. बोला ना ताई साहेब. तुझ्याबद्दल कळलं तेव्हा खूप वाईट वाटलं मला. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून जीव द्यायला निघाली होतीस. हो, पण आता नको काळजी करूस. तू अगदी योग्य ठिकाणी आलीयस. मैत्री साक्षात देवीचा अवतार आहे अगं. त्यामुळे कोणाला कसा आधार द्यायचा, कोणाला कसं समजून घ्यायचं हे तिला खूप चांगलं कळतं. तुझ्या माझ्यासारख्या वाट चुकलेल्यांसाठी अगदी योग्य ठिकाण आहे मैत्रीचं घर. म्हणजे तुम्ही पण जीव द्यायला? नाही अगं, मी तर जवळजवळ जीव घ्यायला निघाले होते मैत्रीचा. काय बोलते ताई? पण अगं एक वेळ अशी आली की आमच्या दोघींमधले समज गैरसमज सगळे दूर झाले. तिने मला फक्त स्वीकारलंच नाही तर तिच्या अख्ख्या कंपनीची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे.
काय सांगताय? हो ना, एवढा विश्वास तर आपल्या घरच्यांनी सुद्धा आपल्यावर टाकला नव्हता. अगदी खरंय. त्यांचं सगळं कुटुंबच खूप चांगलंय असं म्हणतात. त्यांच्या भावाबद्दल सुद्धा खूप ऐकलंय मी. मैत्रेयी ताईंचं लग्न व्हावं म्हणून त्यांनी स्वतः जीव दिला असं म्हणतात. तृप्ती, मी जर तुला काही सांगितलं तर माझं ऐकशील? तुम्ही फक्त बोला ताई. तृप्ती, आपली मैत्री फक्त चांगली माणूसच नाही तर खूप जगावेगळी आहे अगं. हो. आणि तिचा फक्त माझ्यावर नाही तर तुझ्यावरही तेवढाच विश्वास आहे. याआधी तिचा खूप जणांनी विश्वासघात केलाय, खास करून तिच्या सगळ्याच नातेवाईकांनी. त्यामुळे तिचा त्यांच्यापेक्षा जास्त आपल्यावर जीव आहे, आपल्यावर विश्वास आहे. आपण तिच्या अवतीभोवती असणं हे तिच्या जगण्याचा एक भाग झालाय. त्यामुळे तुला एक रिक्वेस्ट आहे, मैत्रिणीला कधीही फसवू नकोस. तिचा विश्वासघात होईल असं कधीही वागू नकोस. आणि त्या बदल्यात ती तुझंही भलं करेल हा माझा शब्द. हो, काय बोलताय ताई तुम्ही? मैत्रेयी ताईंच्या बाबतीत असं करण्याचा विचार मी स्वप्नात सुद्धा करू नाही शकत. नाही, शक्यच नाही. मलाही तुझ्याकडून हेच उत्तर अपेक्षित होतं. येते मी. हो शिवकुमार सर, मी स्वतः आपल्या अकाउंट डिपार्टमेंटला सगळ्या ऑर्डर्स देऊन ठेवल्या होत्या. सणासुदीचे दिवस आहेत. सगळ्या कामगारांना एक दिवस आधीच पगार क्रेडिट झाला तर काहीच फरक पडत नाही. हां हो, या स्वतः सगळ्याचे तुम्ही अपडेट्स घ्या आणि मला कळवा. थँक्यू. बाय. काही बोलायचंय कमलाई? तुम्ही त्या नवीन मुलीला कामावर ठेवण्याच्या आधी काही माहिती वगैरे काढली का? अहो, आत्ताच तर ती मुलगी आली आहे ना, आधी तिला सावरू दे, मग करू तिची काय चौकशी करायची आहे ते. पण त्याआधीच एखाद्या अनोळखी व्यक्तीला असं कामावर ठेवायचं म्हणजे? कमलाई, काय झालंय? तुला शंका आहे का तिच्या बाबतीत? याआधी ज्या ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्या बाबतीत पुढे काय घडलं हे मी तुम्हाला सांगायला हवं का? ही ओळखीची ना पाळखीची, कोण कुठली, शंका तर येणारच ना. अगं पण रूपा म्हणत होती की तुम्ही तिची ऑलरेडी परीक्षा घेतलीये आणि त्यात ती पास झालीये. ती प्रामाणिक आहे असं रूपा म्हणत होती. तसे ना ताईसाहेब, माणसाचा प्रामाणिकपणा त्याच्या हेतूनुसार बदलत असतो. त्याने 100 रुपयाकडे ढुंकूनही पाहिलं नाही याचं आपल्याला कौतुक वाटतं. पण त्याच वेळी त्यांचा हेतू 1000चा असेल तर 100च्या नोटेला का बरं हात लावतील? मला काय म्हणायचं ते लक्षात येतंय ना? कळतंय. यशवर्धनच्या बाबतीत मला जो अनुभव आला त्याबद्दल तू म्हणतेस ना, बरोबर बोलतेस तू. मला खरंच माणसं ओळखता येत नाही. तुम्ही सर्वांना तुमच्यासारखं समजता, इथंच तुमचं चुकतं. समोरची व्यक्ती चांगली असेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे, पण तसं काही नसेल तर आपल्याला सतर्क राहायला हवं ना. ठीक आहे, ठरलं तर मग त्या मुलीची पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाईल आणि मगच तिला कामावर ठेवायचं की नाही हा निर्णय घेण्यात येईल. खुश? याआधी ज्या ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्या बाबतीत पुढे काय घडलं हे मी तुम्हाला सांगायला हवं का? ही ओळखीची ना पाळखीची, कोण कुठली, शंका तर येणारच ना. माणसाचा प्रामाणिकपणा त्याच्या हेतूनुसार बदलत असतो. त्याने 100 रुपयाकडे ढुंकूनही पाहिलं नाही याचं आपल्याला कौतुक वाटतं. पण त्याच वेळी त्यांचा हेतू 1000चा असेल तर 100च्या नोटेला का बरं हात लावतील? तृप्ती, काय झालं ताईसाहेब? मला सांग, तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय? 12वी पर्यंत. बँकेचे व्यवहार जमतात? हो ताईसाहेब, म्हणजे या अगोदर मी एका पतपेढीतच कामाला होते ना, त्यामुळे चेक जमा करणं, पैसे काढणं या गोष्टी जमतात मला. अरे वा, चांगलंच आहे की मग. पण तुम्ही असं का विचारताय? हे 5 लाख रुपये बँकेत डिपॉझिट करायचे, जमेल तुला? हो ताईसाहेब.
तुला मी बँक डिटेल्स देते. थँक्यू. आईसाहेब, हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही चक्क तिला बँकेत पाठवलं? खरं सांगू का, मला नाही आवडत हे सगळं करायला, पण कमलाईला अजूनही तिच्याबद्दल शंका आहे म्हणून हे सगळं करावं लागतंय. आणि समजा कमला मावशीचा संशय खरा ठरला आणि ती हे सगळे पैसे घेऊन पळाली तर मग तिचा खरा चेहरा समोर यायला फार वेळ लागणार नाही. तू एक काम कर, तिचा पाठलाग कर आणि तिच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेव. जा. बरं ठीक आहे. बरं कॉफी तरी घ्या, नाही तर थंड होईल. मी बँकेत जाऊन आली. बरं, ही पैसे जमा केल्याची रिसिट आहे, एकदा बघून घ्या ना. ठेवून दे इथे, मी नंतर बघून घेईन. ताईसाहेब, मी त्या तृप्तीला स्वतःच्या डोळ्यांनी बँकेत जाताना पाहिलंय. म्हणजे नक्कीच तिने बँकेत पैसे जमा केलेले असणार आहेत. असणार नाही, जमा केलेले आहेत. ही बघ रिसिट. म्हणजे मग आता काही नाही, आपण तिच्यावर विश्वास ठेवू शकतो. आई प्लीज, खरंच मला नकोय. अजिबात मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. शेवटचा घास खाऊन घे. चल. तू आतापर्यंत असं बोलून बोलून एवढं भरवलंयस, खरंच माझ्या पोटात जागा नाहीये. पहिल्या घासापासून बोलतेस असं. खाल्लंच की नाही एवढं सगळं? शेवटचा घास. झालं शेवटचा घास. खाऊचा. व्हेरी गुड. आई, हे माझं पोट आहे, फ्रीज नाही. तू जशा फ्रीज मध्ये भाज्या कोंबून ठेवतेस ना, तसंच काहीसं वागतेस. म्हणजे मी अन्न तुझ्या तोंडात कोंबते असं म्हणायचंय तुला? आगाऊ, ताटातलं संपवल्याशिवाय आज तुझी सुटका नाही. घे. मामी, तूच आईला समजाव ना. ठीक आहे, मी समजावते आईला, पण मला ना त्याआधी तुझ्याशी थोडं बोलायचंय. कसं आहे ना अदिती, आपण जर उपाशी राहिलो ना तर आपल्याला खूप अशक्तपणा येतो. आणि अशक्तपणा आला ना की आपल्या पोटात गॅस तयार होतो. आणि त्या गॅसमुळे खूप तक्रारी सुरू होतात आणि ह्या तक्रारी पुढे पुढे वाढत जातात. आणि मग आपल्याला आपल्या मनासारखं काहीच खाता येत नाही, अगदी पाणीपुरी सुद्धा. हो अगं, खरं सांगतेय मी. कसं आहे ना, आपण खाऊन पिऊन ठणठणीत राहिलो तरच आपण आपल्या मनासारखं काही खाऊ शकतो, पचवू शकतो. नाहीतर मग डॉक्टर स्वतःच सांगतात की तुम्ही यापुढे बाहेरचं काहीही खायचं नाही. तुझ्या बाबतीत असं झालेलं चालणार आहे का? नाही, अजिबात नाही. नाही ना? मग ठरलं तर यापुढे आमची अदिती घरी पोटभर जेवणार आहे आणि त्यानंतर मामी सोबत पाणीपुरी खाणार आहे. डन? डन. येस. या दोघींची किती छान गट्टी जमलीये. मला तर वाटतं माझ्या नंतर फक्त श्रुतिकाच आहे जी माझ्या शक्तीला चांगलं सांभाळू शकते. आई, जेवलीस? नाही ग. पटकन जेवून घे. बापरे, एवढी काय घाई आहे? कसं आहे ना, आपण जर उपाशी राहिलो ना तर अशक्त होतो आणि अशक्तपणामुळे पोटात गॅस तयार होतो. या तक्रारी एवढ्या पुढे वाढत जातात, मग आपल्याला आपल्या मनासारखी गोष्ट खाताच येत नाही.
अगदी पाणीपुरी सुद्धा. किंग बॉस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला विचारायचं होतं. रॉकी, नाही, ऍज अ कार्यकर्ता मी तुला विचारतोय रॉकी कुठे आहे? विसरलो. मग आता आम्ही जे म्हणतोय त्याच्याकडे नीट लक्ष दे. बोला ना किंग बॉस. रॉकी आत्ता कुठे असेल? तो जुगारी माणूस आपल्या इथं नाही, याचा अर्थ तो जुगाराच्या अड्ड्यावरतीच असेल. तुला खात्री आहे? खात्री म्हणजे अंदाजे सांगू शकतो. रॉकी आपल्याला सोडून गेला. बेईमानीचं जग सोडून इमानदारीची भाषा करून गेला. असं आहे ना, जेव्हा आपलं कोणी आपलं जग सोडून इमानदारीने जगायचा प्रयत्न करतो ना, तो इमानदारीचा रस्ता वाया पोलीस स्टेशन जात असतो. ॲज अ कार्यकर्ता म्हणून ऐकायला छान वाटलं, सगळं डोक्यावरून गेलं. रॉकी कुठे आहे ते बघ. चुकून तो पोलिसांना सरेंडर तर झाला नसेल ना? नाही, तसं होणं शक्यच नाही. कशावरून? बॉस, मी तुमच्या न कळत त्याच्या मागे 2 माणसं लावलेत, आणि तसं काही जर झालं असतं तर त्यांनी लगेच कळवलं असतं ना. तुमच्यासोबत राहून विचार झालोय. पण किंग बॉस, तुमचा पंटर तुम्हाला एवढा मोठा ॲटिट्यूड दाखवून गेला, तुम्ही त्याला एवढा जास्त भाव का देताय? ॲज अ कार्यकर्ता म्हणून सांगू का, तसा तर तो तुमचा पंटर कमी, दुश्मनच जास्त झालाय. कसं आहे ना, कधी कधी मोठ्या शत्रूचा काटा काढण्यासाठी ते असे छोटे छोटे शत्रू हाताशी ठेवावे लागतात. म्हणजे तुला नाही कळणार. तू एक काम कर, रॉकीला फोन कर आणि इथं बोलून. हॅलो रॉकी भाई. हा, बॉसने तुला हॅलो हॅलो. मी काही सांगायच्या आधीच तो बोलला तुम्ही इकडे येतोय म्हणून. कसा आहेस रॉकी? बरं आहे. तुम्ही आपल्याला बोलवलं. आपलं आधीचं नातं बघता तुला बोलवू शकतो ना? नक्कीच साहेब. तर मग कसं आहे ना रॉकी, आपण जर नोकरी धंदा करणारे असतो ना तर गोष्ट वेगळी होती. आपण एकमेकांच्या विषयात पडलोच नसतो, आणि एकदा का ठरवलं की एकत्र काम करायचं नाही तर मग एकमेकांचं तोंडही बघितलं नसतं. कसं आहे, आपण आहोत क्रिमिनल माइंडेड. त्यात आपल्याला एकमेकांची सगळी अंडी पिल्ली माहिती होती. अशात आपल्याकडे ना 2च पर्याय होते. दोघांनी एकमेकांना संपवून टाकायचं. साहेब काय बोलताय? दचकलाच? अरे दचकणारच. आपण एकमेकांना संपवून टाकावं एवढी दुश्मनी नाहीच रे आपली. अशा प्रकारे एकमेकांना मारण्याचा पर्याय निकाली लागलेला आहे. आता एकत्र काम करणं हा एकच पर्याय उरलाय. बरोबर ना बॉस? अगदी बरोबर. आता आपलं एकच लक्ष असलं पाहिजे, मिशन मैत्री. पण साहेब, असं काहीच विचार करू नकोस. तुला वाटेल की इथली नोकरी सोडून मैत्रीकडे आपल्याला नवीन नोकरी मिळेल, तसं काहीच घडणार नाही. मी मैत्रीला चांगलंच ओळखतो, आणि ती क्रिमिनल लोकांना कामावर ठेवत नाही. आपल्याला आपल्या नोकरीपेक्षा आपल्याला तुझ्या बहिणीची काळजी आहे, बरोबर ना? काळजी करू नकोस. मी तुला शब्द देतो, मैत्रीचा बदला घेत असताना तुझ्या बहिणीला कोणताही त्रास होणार नाही. पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तू माझं आणि तिने तुझं ऐकलं पाहिजे. म्हणजे मैत्री जेवढी सरळ आणि साधी वाटते ना, तशी ती नाही. खूपच पोचलेली खिलाडी आहे. ती स्वतःला वाचवण्यासाठी कोणाचा कधी बळी देईल ना काहीही सांगता येत नाही. तुला अगदी उदाहरण द्यायचं म्हणजे
शाळेचंच उदाहरण घे. शाळेची इमेज वाचवण्यासाठी मी काय केलं? स्वतःच्या नवऱ्याचा बळी दिला. अरे जिथे ही बाई स्वतःच्या नवऱ्याला गिनतीत धरत नाही, तिथे इतरांची काय अवस्था होत असेल अरे याचा विचार कर तू. याआधी देखील त्या बाईने असाच अनेकांचा बळी दिलेला. किंग बॉस अगदी बरोबर बोलतायत. आतापर्यंत मी हरामखोर नालायक नवऱ्यानं वाचवणाऱ्या बायका बघितल्या होता, पण ही पोचवणारी पहिलीच. आताही तिला कोणीतरी तिच्या हाताशी हवं, वेळ प्रसंगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. म्हणून तर तिने तुझ्या बहिणीला तिच्या जवळ ठेवलं. नाहीतर तू विचार कर, असं कोणी शत्रूला स्वतःच्या घरात जागा देईल का? आपल्याला तुमचं बोलणं पटायला लागलं, तर मी आता काय करू ते सांगा. आपलं ठरलं, मैत्रीला कायमचा धडा शिकवायचा आणि आपण असंच करणार. तू फक्त तुझ्या बहिणीला तिथं बाहेर ठेव. आजकाल ती आपलं काहीच ऐकायला तयार नाहीये. हे बघ, कधी कधी तोंड उघडण्यासाठी नाक दाबावं लागतं. तुझ्या बहिणीत आणि मैत्रीमध्ये फूट पाडण्यासाठी आपल्याला तसंही करावं लागतं. तू फक्त एक काम कर, नेहमीसारखं ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळेत तू निघून ये. आपण बोलू काय करायचं. पण साहेब, अरे हो, आपली रिअल इस्टेटची वसुली खूप पेंडिंग. आधी पंटर होतास म्हणून 10% देतो. यापुढे पर्सेंटेजमध्ये आपली बरोबरी असणार, 50-50. मग येणार ना? विषय काय साहेब? गुड. नक्की येणार, एकदम वेळेवर येतो साहेब. आपण कुत्रा कधीच पाळत नाही, पण अशी शेपूट वाकडी असणारी माणसं कायम पाळत असतात. कारण त्यांनी कितीही शेपूट सरळ करण्याच्या वल्गना केल्या ना, तरी आपण ती सरळ होऊनच देतो.